जय जय रघुवीर समर्थ. नारायण 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 नारायण. आणि असत्याच्या पलीकडे एक अस्तित्व आहे. अस्तित्व, त्याला अस्तित्व म्हणतात ना. सत्य आणि असत्याच्या पलीकडे एक अस्तित्व आहे. त्याचा आरंभ सत्वातून होतो. अस्तित्वापर्यंत जाण्यासाठी सत्वापासून आरंभ होतो त्याचा. पण त्याला तुम्ही पाहिल्यानंतर, ते अनुभवल्यानंतर तुम्ही ते सत्य बी म्हणू शकत नाही ना असत्य बी म्हणू शकत नाही. ठीक आहे ना. अशी ती निशब्द अवस्था आहे, नाही का. आता तुम्ही पुरुष आहात हे सत्य आहे का नाही, पण झोपेत हे सत्य आहे का? नाही ना. त्याच्याबद्दल तुम्ही प्रमाण नाही स्वतःचं स्वतः. तसं अस्तित्वामध्ये, सत्यामध्ये ते प्रमाण नाही तिथं पुढं. असं एक तत्व आहे. आणि ते कसं आहे, तर ते असं आहे. म्हणजे कसं? हा, ते असंच आहे. मग तिथं तुम्ही गप्प होता. जिथं तुम्ही गप्प होता, मग त्याला चुप साधन म्हटलं. जिथं तुम्ही गप्प होता तिथनं माघारी फिरायची आणि पुढेही जायची किंवा दाही दिशेला पाहायची, अशी कुठलीच बाह्य क्रिया नाही. पण ते असं आहे. कसं आहे? असंच आहे. हो, असं म्हणजे कसं? मग ते स्वप्रमाण आहे. आणि स्वप्रमाणाला काही शब्द नाही. मग स्वप्रमाणाचं तरी प्रमाण. तर स्वप्रमाणाच्या प्रमाणाला पुन्हा स्वरूप दिलेलं आहे. ठीक आहे ना. रूप काढून स्वरूप दिलेलं आहे. मग दोन्ही मिळून एक ज्यावेळी होतं, स्वस्वरूप होतं, त्यावेळी असं होतं की आपणच आपल्याला पाण्यात जसं बघतो, आपणच आपल्याला जसं आरशात बघतो. दिसतो की नाही आपण पाण्यात किंवा आरशात? दिसतो की नाही आपण? पाण्यात दिसतो, आरशात बी दिसतो आपण. दोन्हीकडं. दिसतो की आरशातले मीला खोटा म्हणता का तुम्ही? आणि बाहेरचा जो आहे तो आज ना उद्या लोप होणार आहे, त्याला तरी खोटा म्हणता का तुम्ही? दोन्ही एकच होतं की नाही? दोन्ही एकच, आरशातला आणि बाहेरचा दोन्ही एकच होतं की नाही? सत्य असत्य विनिर्मुक्तो. समजते? मग ह्यो सत्य आणि असत्य या दोन्हीपासून मुक्त होतो. तर आपण म्हणतोय मी पुरुष आहे, मी पुरुष आहे, मी सत्य आहे, मी सत्य आहे, असं कोणाचं आहे का घोष? नाही. सत्य असत्य, सत्य असत्य विनिर्मुक्त. असं ते एकाकार झालेलं स्वरूप आहे. म्हणजे आरशातला बी मीच आहे आणि आरशाच्या बाहेरचा बी मीच आहे. पण म्हणून आम्ही दोन नाही. एक बाहेर आहे आणि एक आरशात आहे, म्हणून आम्ही दोन नाही. बस हेच शेवटचं तत्व किंवा हाच शेवटचा सिद्धांत. तुम्हाला तुमची योग्यता बघून गुरु पचेल अशा क्षणात तुम्हाला ते तुमच्यावरती बीजारोपण करते. मग त्यानंतर तुम्ही जगासाठी आहात बी आणि नाही बी. जग तुमच्यासाठी आहे सुद्धा आणि नाही सुद्धा, असे गोड स्थिती होते. असत्य अस्तित्व होतं. ठीक आहे ना. सत्य बी आणि असत्य बी. पण सत्य असत्याच्या पलीकडे जे एक अस्तित्व आहे ते असं आहे. पण कसं आहे? तर असं आहे. अरे असं म्हणजे कसं?
तर ती पुढच्याची योग्यता समजते. त्यावेळेस त्याला कळतं की त्याचा पुढच्याची नजर बदलते बघण्याची. असं आहे म्हणजे कसं आहे, ते हे समोरचं जे म्हणतंय असं आहे, तर ते कसं आहे, तर ते ब्रह्म आहे. असं आहे म्हणजे कसं आहे, तर ते ब्रह्म आहे. पण ते ब्रह्म कसं आहे, तर हे असं आहे. पण ते तुम्हाला आकाररहित बघावं लागेल. समजते ना. तो भले स्वतःकडे हात करून सांगेल तुम्हाला, पण ते ब्रह्म तुम्हाला निर्गुण रूपात पाहावं लागेल. सगुण रूपात अनुभवावं लागेल. मग सगुण रूपात कसं आहे, तर आनंदमय आहे. सगुण रूपात ते आनंदमय आहे, ते चैतन्यमय आहे. म्हणजे नाही का, आपण तासन तास बसतो, नुसतं आगमन झालं बापूंचं की सगळं चैतन्य पसरतं, सगळंच बदलतं एकदम. तोपर्यंत कोणी वाकडा तिकडा आळशी कसा तरी बसलं असतं, आणि एकदा ते आले की संपलं, बस चैतन्यमय झालं. खरं असं ते कसं आहे सांगण्यासाठी प्रत्येकानं शब्दाचा आश्रय घ्यायला गेले, पण एक मर्यादेनंतर गप राहिले. तरी बी ते शब्दाशिवाय सांगता येत नाही. आणि शब्दाचा आश्रय घेतला की शब्द स्वतःच शेपूट घालतात. नाही हो, नाही आमची योग्यता, माघार घेतात ते, आणि मग पुढचा आपला प्रवेश सुरू होतो. कुठं प्रवेश सुरू होतो, अस्तित्वामध्ये. ते अस्ति आणि तत्व हे दोन मिळून एक केलेले आहेत त्यांनी. ठीक आहे ना. अस्तित्व म्हणजे काय म्हणायचं, समर्थाने त्याला असतची असं म्हटले. अस्ति आणि तत्व, तत्वच अस्ति आहे, अस्तिच तत्व आहे. जसं तुका देवच गुरु आहे, गुरुच देव आहे. जीवच शिव आहे, शिवच शिव आहे. असे ते अस्ति तत्व आहे. पण तेच तत्व अस्तित्वात कसं आहे हे कळायसाठी सगळं संघ आहे, किंवा साधन तपस्या आहे, एकांत विरक्ती वैराग्य, हे सगळं त्यासाठीच आहे. तेच तत्व पण अस्तित्वात कसं आहे. शेवटी प्रमाण कशाचं मिळतं, तर स्वतःच मिळतं. म्हणून सगळ्या शास्त्रांचं मत असं आहे की एकदा तुम्हाला कळलं तुमच्याबद्दल, की तुम्हाला परमात्म्याबद्दल कळलं, म्हणून पोचलेल्या पुरुषाने मीची ओळख करून घ्यायला सांगितली. पण ती घेत असताना माझ्या जे काय माझं आहे, लौकिक अस्तित्व, माईक अस्तित्व, त्याचा विसर पडला पाहिजे. जसं आपण आता ज्या शेतात बसलो, ठामपणे माहीत आहे आपल्याला हे आपलं नाही, पण 4 शेत ओलांडली की आपल्याला कळतंय ती मळवी आपली आहे. हे इतकं प्रमाण स्वतःबद्दल असलं पाहिजे. हे आपलं नाही, हा मी नाही, हे माझं नाही. मग काय आहे तुझं, तर माझा मीच आहे, बाकी काही नाही. मग तो मी कसा आहे, तेच अस्तित्वाच्या रूपात आहे. बस एवढंच, अस्तित्वाच्या रूपात. मग ते अस्तित्व कसं सगळ्यांनी वेगवेगळ्या शास्त्राचा आश्रय घेतलेत, वेगवेगळ्या श्लोकाचं आश्रय घेतले, पण पोचले नाहीत. पोचले का, नाही. शास्त्राधार घेतलेत पण पोचले नाहीत. मग पोचले कसे ते, केवळ शास्त्राधार घेतला पण पोचले कसे. तर पोचलेला त्यांनी स्वप्रमाण दिलेलं आहे, आणि स्वप्रमाणाला पुन्हा गुरुकृपा दिलेली आहे.
का? तर कुठेतरी तो अहंकार उसळू नये मध्येच. भले सात्विक असेल कसा असेल पण तो उसळू नये म्हणून ते त्याला प्रमाण दिलं. आणि त्या प्रमाणाचे पुसले पुरुष प्रामाणिक राहिले. ठीक आहे. हां, नाही हे खरंच गुरुकृपेनंच आहे. पुरुषार्थ निमित्त आहे. समजले? पुरुषार्थ फक्त निमित्त आहे. मुख्य गोष्ट तीच आहे. असं जे अस्तित्व आहे त्याच्या पुढं मग काय, ह्या सगळ्या बाकी लौकिकातल्या कोलते आहेत. कोलते समजलं ना? लौकिकातल्या कोलते आहेत. कोलते समजलं का नाही? अरे आपण शेकोटी करतो आणि त्यात तीच एक अतिशय गवताची काडी पेटवून असं फिरवत बसतो, नाही का? तर लहानपणी जुन्या लोकांच्यात असं शेकायला बसलो थंडीच्या दिवसात की ते म्हणजे असे कोलत्या फिरवू नकोस, ठीक आहे ना? किंवा त्या प्रवचनकाराच्या इथं 98च्या विद्यार्थ्याला काय ॲडमिशन मिळेल ना, आणि तुझं 36ची उद्बत्ती कुठं दाखवतोस? ती कोलती. हो, सांगायचं काय असे, या परमार्थाच्या कोलत्या फिरवतात सगळ्या. समज कोलत्यामध्ये कळलं ना, तर हे पेटलेली अशी गवताची काडी ती फिरवत बसते. ते ह्या गवताच्या काड्याच्या कोलत्या आहेत तुझ्या ह्या परमार्थाच्या. मूळ जी ज्ञानाग्नी आहे ती केवळ त्या पुरुषांच्या पशी आहे. आणि त्याच पुरुषांच्या कृपेनं तर ते प्रमाण असलं पाहिजे आपल्याला की पुरुषार्थ माझा फक्त प्रयत्न आहे. मूळ प्रमाण आहे ते गुरुकृपाच. मग त्या अस्तित्वामध्ये तुम्ही कधीही कुठेही कशाही अवस्थेत चूप होऊ शकता. त्याला बाह्य क्रियाकलापाचं काही बंधन नाही. शुद्धी अशुद्धी अमुक तमुक ते जे काय असेल ते काढीच, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण तरी बी जनमानसांना हे असं काही धडे घालून देण्यासाठी त्यांना तसंच करावं लागतं जसं चालत आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंफार जर स्वमतानं त्यांनी जर बदल करून घेतला स्वमतानं, तर ती व्यक्ती जगासाठी डिफॉल्टर होते. म्हणजे हे चुकीचा मार्ग आहे. हा मार्ग चुकीचा आहे आणि हा शास्त्रात नाही. असं शास्त्र बाह्य वर्तन त्या पुरुषानं केलं तर काही वेगळंच प्रारब्ध त्यांना भोगावं लागतं. म्हणून भगवंताला सांगावं लागलं की तस्मात् शास्त्रम प्रमाणम, त्याच वाटेनं जा बाबा, म्हणजे ते बी सुखी होतील आणि तुम्हालाही विक्षेप व्हायचा नाही. आणि त्या बाह्य बंधन त्यांना काहीच नाही आणि आंतरिक नियम नाही. आतमध्ये काही नियम नाही, बाहेर तसं त्यांना पाहायला गेलं तर काही बंधन नाही, पण तरी लावून घ्यावं लागतं. जसं समाजात यायचं आहे तर लंगोट तरी लाव. जन्माला नग्न आलाय, जाणार नग्न, ठीक आहे, सगळं आहे, शेवटी अंती राख आहे, हे सगळं ठीक आहे. पण बोलता न बोलता समाज प्रबोधन तुमच्याकडून झालं पाहिजे. बोलता न बोलता. आणि याच वाटेनं अस्तित्वाचा शोध ज्यांनी घेतला त्यांना इति कर्तव्यता म्हणून हे असं राहावंच लागतं. आणि मग असा नियोजित काळ, असा विशिष्ट काळ असतो. नियोजित विशिष्ट काळ असा असतो की जसं या निशा सर्वभूतानां. एकदा तुम्ही झोपला किंवा एकदा तुम्ही मायेत गुंतला की तुमच्याशी आमचं, आमच्याशी तुमचं काही घेणं देणं नसतं. असतंय का? काहीच नाही. त्यावेळी ते त्यांच्या मस्तीत असतात, ते स्वतःच्या मस्तीत असतात. मग काय समजते? काय विचारायसारखं यात न कळलेलं?
जेवढं ऐकलं त्यात न कळण्यासारखं असं काय थोडं अवघड जड अडचणीत असेल? नाही. न कळल्यासारखं काय आहे का? असं जे आहे त्याला सत्य बी म्हणता येत नाही, असत्य बी म्हणता येत नाही. का माहिती आहे का? ते कुठल्या विचाराधीन नाही, ते कुठल्या शास्त्राधीन नाही. ते सत्य जे म्हणतोय ना, ते अस्तित्व, ते कुठल्या विचाराच्या अधीन नाही, कुठल्या शास्त्राच्या धर्माच्या अधीन नाही. ते परिपूर्ण स्वतंत्र आहे. जसं आकाशाला बघायला गेलं तर निळं दिसतंय दिसताना, आणि त्याच्या आवरणात आणखी एखादे ढग असले तर अतिस्पष्ट दिसतंय की ढग वेगळे आणि आवरण वेगळं आहे, ढग वेगळा आहे आणि आकाश वेगळं आहे. अतिस्पष्ट दिसतंय. बस तसाच थोडा सगुण निर्गुणाचा भेद केलेला आहे. सगुण अतिस्पष्ट दिसतंय, पण ज्या सत्यानं दिसतंय त्या निर्गुणाकडे कोणाकडे लक्ष नाही. आहे का लक्ष? नाही ना. ज्या सत्यानं ते सगुण दिसतंय की नाही त्या निर्गुणाकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि ज्यांचं लक्ष गेलं ते त्या तत्वामध्ये शांत झाले. त्याला भगवंताने ज्ञानीनाम तत्वदर्शना म्हटलं. त्या ज्ञानतत्वामध्ये जे पुरुष विराजमान झाले त्यांना काही घेणे देणं नाही. तुझा कुंभ चाललाय का सुंभ चाललाय, काय नाही घ्यायचं, काय नाही लोक. आणि तो पारमार्थिक दृष्ट्या त्याचा काडीचा विषय नाही. तिथे जाती कुळ गोत्र वर्ण आश्रम कशाचं काहीच संबंध नाही. मग याच आकाशात जसं नक्षत्रांचं येणं आणि जाणं असतं, याच आकाशात, पण आकाशाचा त्याच्याशी संबंध नसतो. का असतो? सूर्याचं उगवणं मावळणं, चंद्राचं उगवणं मावळणं, शुक्राचं येणं जाणं, किंवा सृष्टीची रचना आकाशातच होते ना. पण तरी बी त्याच्याशी काही घेणं देणं नाही. असं एक जे तत्व आहे त्याला असंग म्हटलंय, पण तरी बी त्याला आपण असंग आहोत याची बी जाण नाही. अशी एक झलक एखाद्या पुरुषात येऊन गेली की कृपेमुळं त्याला ते सहन बी होत नाही, बेशुद्ध बी पडतात, वेडे बी होतात काही काळापुरते. म्हणजे तो एक फार मोठा झटका आहे. ज्याला झेलता आला भाग्यवान आहे, ज्याला नाही झेलता आला तो पिसाट बी झाले त्यात. तर कोयनेतली वीज आपल्याला मीटरमधनं दिलेली आहे की नाही? कोयनेतली वीज आपल्या घरात मीटरमधून आली. तसं मग हे गुरूंच्या कृपेकडून आपल्याला ती पुरवली जाते. नाहीतर ते आपल्याला सोसणार नाही. काय सगळं घर जळून खाक होईल डायरेक्ट कोयनेतनं दिली तर. मग त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपण वारंवार त्या तत्वात आपणच आपलं प्रमाण होऊन राहायचं त्या तत्वात. पुन्हा मग हा सगळा नजरेवरचा खेळ होतो. ठीक आहे. आसन लागत नाही, माळ लागत नाही, साधन लागत नाही, कुठलं स्थान लागत नाही.
कोणी व्यक्ती लागत नाही, वस्तू लागत नाही, पदार्थ लागत नाही, पण असं एक दिव्य आहे ते. आणि ते दिव्य कसं आहे तर त्याला त्या दिव्यत्वाला भव्य म्हटलेलं आहे. समजूया, त्या दिव्यत्वाला भव्य म्हटलेलं आहे. असं ते भव्य पण आहे आणि दिव्य पण आहे. तर त्याचे भव्य आहे की नाही, दिव्य आहे की नाही, त्याच्यात विभाग नाहीत. ठीक आहे, अनुभवासाठी विभाग पाडले जातात, त्याच्यात विभाग नाहीत. जसं समुद्रामध्ये गंगाजलाचं भांडं होता, गटारातलं होता, ओढ्या वगळीचं होता किंवा दारू नेऊन होता. समजते, त्याच्या लाटा त्याला शुद्ध करून टाकतात. समजली ना, खरं आहे, त्या समुद्राच्या लाटा त्याला घुसळून 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 शुद्ध करून टाकतात. तसं तुमच्यामध्ये कुठली बी वृत्ती उठू द्या, तुमची ब्रह्माकार वृत्ती त्या तिन्ही वृत्तीला, रजस, तमस आणि सात्विक, त्या तिन्ही वृत्तीला तुमचे शुद्ध करून पुन्हा तुमच्याकडे ब्रह्माकार वृत्तीच्या रूपात घेऊन टाकते. आणि मग तुमचंच अस्तित्व तुम्हाला खेळवतं आणि तुम्ही त्याला खेळवता. कधी मायेत म्हणजे सगुणात कधी खेळवतं, तर कधी तुम्हाला निर्गुणात बसवतं. आणि त्या मस्तीची मस्ती ज्याला आली नाही, बस तो फकीर आहे. नागडा असो, उघडा असो, कपड्यात असो, कशात असो. पण म्हणून ही मस्ती अनुभवण्यासाठी ज्याने तिकडं कोणी संप्रदायाची रचना केली, तो एक हेतू होता. तो हेतू राहिला बाजूला आणि त्याचा आडंबर झालं. बस हे मान्य नाही. बाकी तो तुम स्वतंत्र हो, नंगा नाच कर सकते हो. तुम्हाला जे वाटेल ते मान्य करू शकता, तुम्हाला जे वाटेल ते न वाटेल ते अमान्य करू शकता. ठीक आहे ना. पण पोचलेल्या पुरुषांना त्याची झळ बी नाही आणि आकर्षण बी नाही. गजब खेळ आहे, अजब लीला आहे. मग ते असं आहे, तुमच्यातच तुम्ही ती खेळता आणि तुमच्यातून तुम्ही ती मोडता. जसं जागा बघून, सुरक्षा बघून एका रात्रीत कोळत्याचं घरटं उभं करतो, त्याच्या त्या काय म्हणत त्याला, झुलाच ना, ते जाळं तयार करतो, रात्रभर त्यात मस्त झुलत राहतो, विश्रांती करतो, सुरक्षा करून घेतो. आणि इच्छा असेल तर मोडायच्या वेळेस ते तसंच सोडून निघून जातो की नाही. पण तो कशाच्या बळावर निघून जातो, त्याला माहिती आहे आपल्याकडे अजून ते द्रव आहे, आपण दुसरीकडे कुठेही तयार करू. त्या द्रवाची अनुभूती त्याला जसं आहे तसं त्या तत्वाची अनुभूती प्रत्येक पुरुषाला असते पोचलेल्या, की मी जिथं जाईल तिथं समाधिस्थ होऊ शकतो, जिथं जाईल तिथं माझ्यासाठी शांती प्रकट होऊ शकते. असं एक दिव्य ज्ञान आहे जे भव्य आहे, अस्तित्वाच्या रूपात आहे, अनादि आहे, अखंड आहे आणि विभू आहे. ते कसं आहे म्हणाल तर पुन्हा सांगितल्याप्रमाणे की ते असं आहे. असं म्हणजे कसं आहे तर स्वप्रमाण आहे ते मी. पण माझं प्रमाण बघण्यासाठी तुमच्याकडे सुद्धा थोडंसं, तुमच्याकडे अवस्थांचं येणं जाणं असलं पाहिजे. एकदमच कुणी कोणाच्या घरात शिरलान म्हणेल 4 लाख पाहिजेत. अरे बँकेत जरी गेलो तरी आपल्याला पत लागते. पत म्हणजे काय म्हणते त्याला, जामीनदार ना. तुम्हाला काही बँकेतनं कर्ज पाहिजे असेल तर 2 जामीनदार लागतात, म्हणजे पत असावी लागते. जामिनाचे बी पत असावी लागते आणि तुमची बी असावी लागते, त्याशिवाय कुणी कर्ज देत नाही तुम्हाला.
तसं तुमची आमची सुद्धा साधनेच्या द्वारा ते पत बनवली जाते, योग्यता. बस म्हणून ते साधन आहे. बाकी तुम्ही सुशिक्षित आहे म्हणून तुम्हाला कोणी कर्ज देईल अशक्य आहे. किंवा तुमचे मित्र सुशिक्षित आहेत म्हणून नाही. परतफेडीसाठी त्यांची योग्यता आहे का? तर नाही. मग नाही. जसं हे तुमच्या लौकिक व्यवहारामध्ये असतं तसंच आध्यात्मिक जगतात बी असतं. मागे सांगितलं, पुन्हा सांगतोय, याच्यासाठी बाह्य परिवर्तनाचा विशेष विषय नाही की असं केलं असं झालं तरच ते असं मिळेल. समजले ना? दोन गोष्टी आहेत. त्या कुठल्या आहेत? तर तुम्हाला शुद्ध ज्ञान मार्गाने जायचं असेल, जसं काका गेला, ठीक आहे ना. माझं देवाशी काही घेणं देणं नव्हतं. मागे सांगितलं देव कसा आहे, देवाचा आहे का कसा आहे, काही घेणं देणं नव्हतं माझं. किंवा मी भगवत प्राप्तीसाठी घर सोडलं होतं, मुळीच काय नाही. मग काय ते नाही, ते नियोजित होतं माझ्यासाठी, भगवंतानं ते केलेलं. समजले ना? माझ्यासाठी ते नियोजित होतं. बस त्याच्यात माघार घेतली नाही आणि त्यावेळेस तक्रार केली नाही. जसं असेल तसं बस. आणि मग आता कळतंय की त्याला काय प्रिय असतं. जिसे वो अपनाना चाहता है 100 बार उसको आजमाता है. समजिए ना? ज्याला आपलंसं करून घ्यायचं त्या सतीला बी आजमावलंय. म्हणून आखरी बात एक लक्षात ठेवा माझ्याकडून, हे कालचं चिंतनातलं माझ्या आलेलं आहे, ताजं. तुम्हाला ज्ञान मार्गाने जायचं असेल तर कमालीची लगन पाहिजे तुमच्याकडे. नाही, सिनेमाले गाण्यात नाही बोलते लगन. कमालीची लगन पाहिजे. बस तेच आणि त्याच्याशिवाय तेच. समजते का? मराठी तरी तेच आणि त्याच्याशिवाय बी तेच. दुसरं काहीच नाही, तेच. नाही का? IITची मुलं पिसाट होतेत की नाही, तेच. रात्रंदिवस तेच, डोक्यात तेच, उठलाय तेच, खातोय पितोय उठतोय बसतोय, मलमूत्र विसर्जन कर, तेच, बाकी काहीच नाही. मग तेच ब्रह्म मी आहे इथंपर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला थोडंसं आजमाईश भी होती उसकी. म्हणून ज्ञानमार्गाने जायचं असेल तर ती लगन अशी पाहिजे. आणि जर तुम्हाला थोडंसं इकडचं भोगत आणि तिकडचं भोगत जायचं असेल भक्ती मार्गानं, तर मग तुम्हाला मगन होता आलं पाहिजे. मग ते भजन असो, जप असो, तप असो, साधन असो, काही असो, सत्संग असो, तिथे तुम्हाला मगन होता आलं पाहिजे. एक मगन आणि दुसरी लगन. निवाडा आपल्या स्वभावानुसार असतो आणि परिस्थितीनुसार असतो. केवळ स्वभाव तसा असून चालत नाही, तशी परिस्थिती बी असावी लागते. परिस्थिती तशी असेल तर स्वभाव तसा नसतो. हे सूत्र ज्यावेळेस जोडून येतात की नाही, तेव्हा मग तुम्ही गदगद होता. नाही, हे येतच सर्व महारी कृपा. बस हे तुझ्या कृपेनं अनुभवते बाबा. मग याला तुमच्यावर डिपेंड आहे, तुमच्या भाग्यावर, तुमच्या प्रयत्नावर, तुमच्या. म्हणून ह्या कलियुगामध्ये असं होतं की
एखादा मोठा मासाचा तुकडा घावला एखाद्या कुत्र्याला मांजराला जंगलामध्ये, तर ते एखाद्या अशा अडचणीत ठेवतं आणि जसं लागेल तसं तोडून तोडून खातं. बस आजकालच्या साधकांचं तसं झालेलं आहे. अनुकूलता असेल तर साधन गेलं, प्रतिकूलता असेल तर साधन आलं. काही दिवसानं प्रतिकूलता असेल तर साधन गेलं, अनुकूलता असेल तर थोडं साधन झालंय. बस. पण हे अस्तित्व आपल्याला अनुभवण्यासाठी हे कसं आहे, सत्य आहे का असत्य आहे का सत्य असत्याच्या पलीकडं आहे, याच्यासाठी ही पथ पाहिजे, पथ पाहिजे. ते पथ वाढवण्यासाठी संघ पाहिजे, नाही का? अरे काहीच नाही, तुम्ही तुमचा बँक मॅनेजर ओळखीचा असेल का नाही आणि तुमच्याकडे काहीच नसेल तर कमीत कमी तो तुम्हाला मार्गदर्शन तर नक्कीच करणार का नाही? नका चिंता करू, आपण या मार्गाने नको तिकडं नाही, हे करूया. आणि एखादा लयच ओळखीचा असेल तर तुम्हाला बी लकी भास्कर करतोय मग तो, आहे की नाही? असलाच एखादा की असू द्या मी ह्याच्यात मानतो, तुम्ही न्या 10 लाख, असेही पाहिलेत. तसं एखादा महापुरुष आपलं तप वापरतो तुमचा स्वभाव बघून, तुमचं प्रेम बघून, तुमचं दान बघून, तुमचा धर्म बघून. म्हणजे तुमच्यातलं काय दिसत असेल त्याला माहीत नाही, पण जर मर्जी तुमच्यावर बसली तर तुमचे 100 गुणे माफ प्रकृतीतले, ठीक आहे ना? तुमचे हजारो दोष माफ. बस एक असा तुमचा काहीतरी 1000 दोषाला एक गुण असा भारी दिसला पाहिजे त्याच्याकडे तुमच्यातला, की सगळं माफ. बस देख लेता हूं मैं, नको चिंता करू. का? पती लक्ष्मीचं जाणत असे, बघतो मी, चुप राहतो. म्हणून हजारो दोष एका बाजूला आणि एखादा त्यांना भावलेला गुण एका बाजूला. पण हे सत्पुरुषापाशी चालतं, संसारात नाही, ठीक आहे ना? संसारामध्ये तुमच्या गुणांचाच दोष केला जातो. म्हणून महापुरुषांची बराबरी देवासमान आहे. पण ज्याचं पुण्य त्याला कळवून देईल त्याच्यासाठी, बाकी ज्यांच्यासाठी मग नमस्कारापुरताच महापुरुष असतो, केवळ नमस्कारापुरता. किंवा महाराजांच्या भाषेत जिरे मोहरीचे गिऱ्हाईक आपलं भागवण्यापुरताच असतो. तर असं हे अस्तित्व, त्याचा अधिकार तुम्हा आम्हाला सगळ्याला आहे. आणि जो वाट चालेल भगवंत त्याला साथ देत असतो. पण आपली चाल बघून साथ देत असतो. आणि ती साथ देण्याची त्याची रूपं अनेक असतात. कुठल्याही रूपात तो तुम्हाला साथ देतो. ती ओळखण्याची नजर आपल्याकडे असली पाहिजे. एकदा त्याच्या स्मृत्या तुमच्यामध्ये प्रकट व्हायला लागल्या की धर्माधर्म तुमच्यातून आपोआप तुम्हाला सोडून निघून जातो. जसं एखाद्या मृत्यू व्यक्तीला श्रीमंती आणि गरिबी दोन्ही सोडून जाते. मृत्यू व्यक्तीला काय श्रीमंती काय गरिबी, एका मरणीची सरी. तसं एक आत्मतत्वामध्ये गुरुकृपेनं तुमचा प्रवेश झाला तर लौकिकातलं काय श्रीमंती काय गरिबी, काय सुख काय दुःख, कुठल्याही प्रकारचं द्वंद्व तुम्हाला तापवू शकत नाही. येईल बाह्य परिवर्तन, तुम्हाला बाह्य चढउतार दिसेल, पण आतली शांती घालवत नाही आणि ब्राह्मी स्थितीला कधी तुमच्या डाग लागू देत नाही, कधीच नाही. असे हे त्रिवार सत्य सत्यच आहे. ते अस्तित्व रूपान आहे. ते तुमच्या आमच्यासाठीच वाट पाहतंय असं शास्त्रगुरूंचं मत आहे. राम
आणि मग सगळ्या प्रकारची संकट, सगळ्या प्रकारच्या संक्रांती आपल्यापासून दुरावतात. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक वेगवेगळ्या स्वरूपात ह्या संक्रांत म्हणजे आपल्यावर संकट येत असतात. त्यातून आपण मुक्त होतो. पण ज्या समाजात तुम्ही राहताय त्या समाजाचं प्रारब्ध तुमच्या वाट्याला कशा रूपात येईल हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणजे तुमचं प्रारब्ध तुम्हाला संपलं असेल साक्षात्काराच्या रूपात, तरी समिष्टीचं प्रारब्ध तुमच्यावर कसं ओढवेल याच्यासाठी तुम्हाला कुणी काही सांगू शकत नाही. बस तिथं तुम्ही नाही हल्ला पाहिजे. मग तापलेल्या तव्यावर बसावं लागलं, ठीक आहे. धडा वेगळी मान करताना सुद्धा तुमची ब्राह्मीस्थिती हलू शकत नाही. काय सोळावर कुणी ओढत असेल तरी सुद्धा ब्राह्मीस्थिती हलू शकत नाही. या सगळ्या गोष्टीचे आपण अधिकारी आहोत. म्हणून आपल्याला ज्यानं निवडलंय, जगाला धोका द्या पण त्याला कधी धोका देऊ नका. ज्यानं तुम्हाला निवडलंय त्याला कधी खोटं पाडू नका. मग सतत तुमच्या लक्षात येऊ द्या, तो तुमची वाट पाहतोय की मायावी कर्तव्यातून बाहेर पड आणि मी ज्या वाटेवर उभा आहे बस ती वाट चालायला सुरुवात कर. त्याचं दुसरं रूप म्हणजे पांडुरंगाच्या बाबतीत म्हणतात की विटेवर अजून तो करकटावर कमरेवर हात देऊन उभा आहे, आपल्या भक्तांची वाट बघतोय. तसं गुरु आपल्या शिष्यांची वाट बघत असतो. पण त्यात सतशिष्य भेटत असेल तर त्याला आनंदी आनंद होतो. का? तर तिथे एक श्लोक आहे, त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की आपल्याला आपली प्रिय व्यक्ती भेटली की मग किती बोलावं त्याचं भान नसतं. काय त्याला द्यावं त्याचं घ्यावं भान नसतं. काय द्यावं काय घ्यावं याचं भान नसतं. आलिंगन दिलं तर वेगळं व्हायचं सुद्धा भान नसतं. खायला लागलं तर स्वतःचं भान नसतं आणि खायला घालू लागलं तर त्याचं भान नसतं. थोडक्यात काय तर दोघंही एकमेकामध्ये बेभान असतात. मग तो गुरु शिष्य असेल, भक्त भगवंत असेल किंवा जे कोणी आपलं प्रिय आहे ते असेल. ह्या दिव्य अनुभूतीमध्ये जे बुडत गेले त्यांना महात्मा म्हणतात. म्हणजे महान तत्वात ज्यांनी विश्रांती केली ते महात्मा आहे. बाकी काय भगवं घालून फिरतोय, दाढी वाढवून फिरतोय, काळं भगवं निळं कसल्या रंग बदलतोय, त्याच्याशी त्याचा काळा आडीचा संबंध नाही. त्याला तुम्ही ग्रस्तीत बघा, वानप्रसाद बघा, ब्रह्मचर्यात पहा, संन्याशात पहा, 12 बलुतेदारामध्ये तो कशात सुद्धा प्रकट होऊ शकतो. कारण तो गुण जाती रूप लीला ह्याच्या पलीकडचा आहे. शेवटचं सार असं सांगतो, मनुष्यानं आपल्या सोयीसाठी इथं सगळे विभाग पाडले गेले. पण जसा कधीच विभाग पडला नाही, पडणार नाही, पडत नाही असं जे अखंड तत्व आहे त्या तत्वात प्रत्येक पुरुष समाधिस्थ असतो. वेळ मिळेल तेव्हा अथवा इच्छा होईल तेव्हा. समजलं? मग पुन्हा शेवटी आज संक्रांतीच्या निमित्तानं सांगतो, तुम्ही आम्ही सर्वच याचे अधिकारी आहोत हे ओळखून ज्याने आपल्याला निवडलेलं आहे केवळ त्याच्याशी जरी आपण प्रामाणिक राहिलो तरी पुढचं सर्व कार्य
त्याची लाज राखण्यासाठी त्यालाच ते करावं लागतं. राम म्हणून जाग करणं त्यांचं काम आहे आणि चालत राहणं आपलं काम आहे. बाकी आपलं चालणं बघून, आपली प्रामाणिकता बघून मुक्कामाला नेणं हे त्यांचं काम आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. आणि पुन्हा एकदा उठा, उभे राहा. आणि लक्ष प्राप्त करून घ्या. जय जय राम 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 राम. नारायण.